करते माझी आज आई. अगदी सुंदर. सगळ्या आवडण्याची नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हो, ब्लॉग थोडासा उशिरा येतो आहे, पण खूपच छान असणार आहे. तुम्ही नक्कीच ब्लॉग आपला पाहत राहा. बरं, आता सुरुवात मी रात्रीपासून केली आहे. तर 1 वाटी मी वरईचा तांदूळ घेतला आहे आणि इथे अर्धी वाटी मापून मी शाबू तांदूळ घेतले आहेत. तर आपल्याला आहेत ना ह्या वरळीचे आणि शाबू तांदळाचे छान डोसे बनवायचे आहेत. तर म्हटलं चला मी बनवते आहे, रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करते आहे आणि आजचा हा छान ब्लॉग पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर ह्या ब्लॉगमध्ये 2 पार्ट असणार आहेत, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार, मग लोक कंटाळा करतात बघायला. त्यामुळे मी विचार केला ह्या एका ब्लॉगमध्ये वेगळं दाखवूया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपलं देवदर्शन, म्हणजे मी मंदिरात गेली आहे वगैरे, हे सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. चला, तर इथे मी स्वच्छ करून घेतलेले वरईचे तांदूळ आणि शाबू तांदूळ हे छान एका पाण्याने धुवून घेतले आहेत आणि 2-3 तासासाठी हे छान भिजत ठेवायचे आहेत. आता हे छान भिजलेले वरईचं आणि शाबू तांदळाचं सगळं माझं रात्रीचं काम झाल्यानंतर आता ह्याला बघा किती छान व्यवस्थित भिजले आहेत ते. आणि आता आपल्याला ह्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर हळूच ह्यातलं थोडंसं वरचं पाणी काढून टाकायचं आहे, कारण की आपल्याला बॅटर आपलं अगदी पातळ नाही बनवायचं आहे. जसं डोस्याचं पीठ कसं असतं तसं त्या पद्धतीचं आपल्याला बनवायचं आहे. त्यामुळे अगदी पाणी व्यवस्थित निथळून किंवा एका चाळणीवर जरी तुम्ही हे पहिला गाळून ठेवलात तरीही चालेल आणि छान ह्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते आहे की ह्या पद्धतीने आपल्याला हे छान वाटायचं आहे. अजून तुम्ही बारीक केला तर अगदी उत्तम. तर इथे माझं डोस्याचं छान पीठ वाटून झालं आहे आणि हे आहे ना एका वाडग्यामध्ये, त्याच वाडग्यामध्ये मी काढून ठेवलेलं आहे. बघा इथे हे सगळं मी वाटून ठेवलं आहे आता रात्री. आता बघूया, मी पण फर्स्ट टाईमच करते आहे आणि बघूया आता कसा होतात ह्याचे डोसे. आपण सकाळी बघूया हे पीठ कसं फुगतं आहे किंवा कसं काय होतं आहे, फॉर्मेट होतं आहे व्यवस्थित. तर चला आता झाकून ठेवते याला मी आणि आपण ह्याला सकाळी बघूया. इथे चण्याची डाळ पण भिजत घातली आहे. अळूवडी करायची आहे मला उद्या, तर त्याच्यासाठी चण्याची डाळ भिजत घातली आहे. आणि ही भांडी आहेत थोडीशी, ती घासून घेते आता. आणि हे सगळं धुवून ठेवलं आहे, हे छान सुकवायचं आहे. चला, असं सगळं आवरून झालेलं आहे. चला मग उद्या सकाळी भेटते मी तुम्हाला. बाय, गुड नाईट. कधी सकाळ होते आणि कधी हे पीठ उघडून बघते आहे मी, असं झालेलं. तर चला बघू शकता, मी तुम्हाला इथे दाखवते की आपलं छान फॉर्मेट झालेलं आहे पीठ. जर आता हे थंड वातावरण आहे, जर गरम वातावरण असलं असतं ना, उन्हाळा वगैरे असला असता, तर ते छान अजून वरती फुलून आलं असतं. असो, मी पण पहिल्यांदाच बनवलं आहे आणि जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. चला, तर इथे गवती चहा टाकून मस्त माझी चहा इथे उखळते आहे. तोपर्यंत म्हटलं ह्या पिठामध्ये छान मीठ टाकून ह्याला एकजीव करून घेऊया आणि इथे फटाफट आता डोसे बनवायला घेऊया, कारण आहोंना निघायचं आहे. माझ्याकडे आहेत ना 3 तवे आहेत डोस्याचे. एक भिडाचा तवा आहेत आणि असे 2 नॉनस्टिक तवे आहेत. आणि मी नेहमी चूक करते ह्या नॉनस्टिक तव्यामध्ये. एक छोटा आहे, एक मोठा आहे. घाई गडबडीमध्ये मी हा छोटा डोस्याचं पॅन घेतलं, पण जर मोठा घेतला असता तर अगदी व्यवस्थित हे डोसे निघाले असते. हा पहिलाच डोसा होता, टेम्परेचर वगैरे आपल्याला तव्याचं कळता येत नाही, म्हणजे आपल्याला समजत नाही, त्यामुळे ना थोडासा हा चिकटला गेला खाली. पण डोसे अगदी चवीला खूप छान झाले होते.
हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी अंकिता तुमचं या छान नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. तर चला आजचा व्हिडिओ मी मगाशी स्टार्ट केला आहे. तर छान डोशाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. ते कसे भिजवायचे, पुन्हा ते कसे वाटायचे आणि ते किती वेळ ठेवायचे हे सगळं काही मी तुमच्याबरोबर सांगितलं आहे. हो, मी पण फर्स्ट टाईमच केलं आहे आणि माझा पहिला डोसा आहे ना थोडासा चिटकला आणि नंतरचे डोसे मस्त आले. तर छान आहो आता नाश्ता करून गेले आहेत, ऑफिसला गेले आहेत. आता मी छान फ्रेश झाली आहे. आज केस धुतलेत कारण आज आषाढी एकादशी आहे. मस्त आज मंदिर साफ करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे आणि विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहे, तीही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. संध्याकाळी मस्त साडी घालणार आहे आणि मंदिरात जाणार आहे, हेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आमच्या इथे जवळच मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं, तर तिथे जाणार आहे मी. तर तुम्हाला पण नक्की घेऊन जाणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, खरंच तुम्हाला आवडेल. आवडला तर नक्की एक लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण पुन्हा भेटूया. राम कृष्ण हरी. बघा डोस्याला किती छान जाळी आली आहे आणि अगदी व्यवस्थित पटकन निघाला. मगाचा डोसा माझा चिटकला होता पण हा डोसा एकदम व्यवस्थित निघाला. हे बघा, बघू शकताय किती छान. मगाशीच असं करायला पाहिजे होतं. मी अगदी असे पातळ पातळ करत होती ना, ते आले नाहीत व्यवस्थित, पण हे छान आले. आता हे दुर्वेशसाठी करते आहे गरम गरम. चला, मंदिरातले सगळे दिवे आणि देव आपले सगळे स्वच्छ करून इथे ठेवून दिले आहेत. आता चला मंदिर दाखवते तुम्हाला. आणि पाऊस नाही असं होणार का? चालू झाला मस्त पाऊस. सकाळपासून काय पाऊस पडत नव्हता पण आता पावसाला सुरुवात झाली आहे. आणि इथे माझी रखुमाई किती छान तयार झाली आहे, तुम्ही बघू शकताय. हो की नाही? असं छान माझं मंदिर अगदी स्वच्छ आणि सुंदर असं तयार झालं आहे. आणि आईचं रूप आज किती सुंदर आलं आहे बघा ना. रखुमाईच वाटते माझी आज आई. अगदी सुंदर, खूपच छान. आणि जेव्हा असं मंदिर एकदम सजतं ना, घरचं वातावरणच अगदी चेंज होऊन जातं. खरंच खूप छान वाटतं. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. राम कृष्ण हरी. तिथे विठ्ठलाची मूर्ती ठेवली आहे मी. म्हणजे ते संध्याकाळी मग खाली छान त्याला मांडणार आहे मी, तर ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. बरं, आपलं मंदिर कसं वाटतं आहे आणि आई कशी दिसते आहे मला नक्की सांगा. खूप छान दिसते आई, है ना? सुंदरच. आणि इथे पावसाने तर बघा, वाव जोरात चालू झालेला आहे पाऊस. चला तर अशा प्रकारे छान मंदिर सजलं आहे, तुम्हाला दाखवलं ना. आणि आईचं रूप किती सुंदर आलं आहे ना, खूपच छान दिसत आहेत. मला तर असं वाटतं सारखं सारखं तिथेच राहावं उभं. हो, पण पुढची कामं कोण करणार मी जर तिथे उभी राहिली तर? बरं, आता आहे ना बाहेर पण सगळं स्वस्तिक वगैरे काढायचं होतं, ते सगळं काढून घेतलं आहे. ही फुलं संध्याकाळी डेकोरेशनसाठी ठेवली आहेत आणि ह्याच्यामध्ये आईला जसा गजरा घातला आहे ना त्यातलाच गजरा मला पण ठेवला आहे. संध्याकाळी छान तयार व्हायचं आहे मला पण, तर ह्याला फ्रीजमध्ये ठेवते. आणि आता जेवणामध्ये आहे ना मला कोबीची भाजी बनवायची आहे, डाळ बनवायची आहे, भात बनवायचा आहे आणि अळूवडी बनवायची आहे. मी तुम्हाला रात्री पण दाखवलेलं की चणा डाळ मी भिजत घातली आहे म्हणून, तर अळूवडी पण बनवायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता करायच्या आहेत. तर आता फटाफट करते. 1 तासामध्ये मी जेवण करणार असं मी स्वतः ठरवलं आहे की 6 वाजेपर्यंत आपलं जेवण इथे रेडी झालं पाहिजे. म्हणजे कसं 1 तासात झालं ना माझं जेवण की मग मी तयार होऊन छान तिथे डेकोरेशन आज मला करायचं आहे. म्हणजे विठ्ठल रखुमाईची माझ्याकडे मूर्ती आहे आणि एक आहे ना आहोंनी छान असं दिव्यांचं स्टँड आणलं आहे माझ्यासाठी. तर त्याच्यामध्ये मी अशी थोडीशी आयडिया केली आहे, ते मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. एक छोटासा प्लान आहे तो माझा, तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा. आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल ना, तर सोडून जाऊ नका.
पुढचा व्हिडिओ पण कंटिन्यू ठेवा. चला तर संध्याकाळी आता थोड्या वेळात भेटते मी तुम्हाला. संध्याकाळी नाही, थोड्या वेळातच भेटते. जेवण करून घे. चला आता इथे माझी कोबीची भाजी तयार होते आहे. कोबीची भाजी शिजते आहे. इथे भात झाला आहे आणि हे अळूवडीचं सारण सगळं करून ठेवलं आहे मी. आता मला डाळीला फोडणी द्यायची आहे. उकडून ठेवली आहे डाळ आणि आता डायरेक्ट अशी फोडणी देणार आहे. त्यामुळे ना पहिला हा भाजीची कढई ह्या साईडला ठेवते. आणि इथे आहे ना फोडणीसाठी भांडं ठेवून देते. म्हणजे डाळीला फोडणी लावून घेते आता मी पटकन. डाळीला फोडणी झाली ना तर पटकन पीठ मळून घेते. पीठ मुरेपर्यंत इथे अळूवडीची पानाला हा मसाला लावून घेते. म्हणजे कसं ते अळूवडी लावून उकडायला ठेवलं की एका साईडला माझ्या चपात्या होऊन जातील. तर आता मला असं वाटतं आहे किती 5:39 झाले आहेत. 6चा टार्गेट ठेवला आहे मी. 6 वाजता माझं जेवण पूर्ण झालं पाहिजे. बघूया 40 झाले आहेत, 5:40 झाले आहेत. आता चला फोडणी देऊन घेते पटकन. तर इथे मी छान कोथिंबीर टाकून घेते आणि इथे आपली डाळ पण तयार आहे. चला डाळ झाल्यानंतर पटकन आता अळूवडीला इथे छान मसाला लावून घेते आहे आणि एका साईडला अळूवडी उकडायला ठेवते. पीठ मळून ठेवलं आहे, चपात्या करायच्यात. चला बघूया पुढे काय होतं आहे. मला उकळी आली आहे तर मी हे इथे ठेवते आता स्टीम करायला. वाफ आली नाही पाहिजे बाहेर, असं झाकण ठेवायचं. आणि गॅस आहे ना आता मीडियम करते. मीडियम गॅस ठेवला आहे आणि आता हे स्टीम होऊ द्या व्यवस्थित. 6 वाजताचा मी टायमिंग आणि टार्गेट असा ठेवला होता की माझं जेवण त्या वेळेत तयार झालं पाहिजे होतं. सगळं जेवण झालं पण माझ्या चपात्या राहिल्यात. त्यामुळे म्हटलं की राहून दे, पीठ मुरत राहील आणि बाकीची कामं आपण पहिला करून घेऊया. कारण 7 वाजायला येणार होते. माझं रांगोळी बाकी होतं, तयार होणं बाकी होतं, देवपूजा खालची विठ्ठलाची करायची होती ती बाकी होती. तर बघा इथे आता छान रांगोळी काढून घेतली आहे. कशी वाटली माझी रांगोळी मला नक्की सांगा. बांगड्या रंगून घेते. चला तर इथे छान मस्त साडी घालून मी तयार झाली आहे. कोल्हापूरवरून हिरव्या बांगड्या घेऊन आली होती. त्या हिरव्या बांगड्यांचं आज उद्घाटन केलं आहे आणि त्या इतक्या छान वाटतात माझ्या हातामध्ये. मन अगदी प्रसन्न झालं आहे त्या बांगड्या बघूनच. आणि घालून काय सजलं की थोडंसं आपलं रूप काय वेगळंच निखरून येतं. तर चला इथे चहा बनवून घेतला आहे आणि आता बाहेर आहेत ना दिवे लावून घेते. चला मैत्रिणींनो, छान माझं नटून थटून चहा पिऊन झालेला आहे. आता छान दिवे लावून घेते बाहेर, कारण की संध्याकाळची वेळ आहे आणि मला संध्याकाळी छान पूजा वगैरे करायची आहे. पण आता ना मी व्हिडिओ इथेच थांबवते आहे पुढे, कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होणार, मग तो बघण्यात पण तुम्हाला इंटरेस्ट राहणार नाही. तर पुढच्या दुसऱ्या भागामध्ये मी पुढचं दाखवणार आहे. ती घरातली पूजा आणि मंदिरात आम्ही गेलेलो ते दाखवणार आहेत. त्यातपूर्वी म्हटलं मला मस्त इथे आहूंनी गजरा घातला आहे, कारण मी आणून ठेवला होता. तर आहूंना म्हटलं गजरा माळता का, आणि आहूंना पण खूप आवडतं मला गजरा घालायला. भले त्यांना जमत नसेल, मला विचारतात आणि मला बोलतात बघ अंकिता बरोबर आहे ना. म्हटलं हो हो बरोबर आहे, छान आहे, तुम्ही प्रेमाने घालतात तीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, हो की नाही. चला मैत्रिणींनो, तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच शेअर केलं आहे तुमच्याबरोबर. आपण दुसऱ्या भागात भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. दुसरा भाग पण नक्कीच पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात.